सर्व अमरावती शहरातील आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना विनंती करण्यात येते की 9 ऑगस्ट हा आपला जागतिक आदिवासी दिन आहे आणि यावर्षी महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाने हा दिवस न साजरा करण्याचे ठरवलेले आहे आणि म्हणून अशा वेळी आदिवासी जनतेने मैदानात उतरून हा दिवस अत्यंत ताकदीने साजरा केला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून अमरावती शहरामध्ये राजकमल चौक नेहरू मैदान येथून 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या रॅलीमध्ये विशेषतः आदिवासींचे जे वीर पुरुष आहेत त्यामध्ये महानायक बिरसा मुंडा असेल, तंट्या भिल्ल असेल, राणी दुर्गावती असेल, रेंग्या कोरकू असेल, बाबूराव चिडमाके असेल, अशा विविध वीरांची झाकी आपण ज्याला म्हणतो अशी त्यांची झाकी सुद्धा या रॅलीमध्ये असणार आहे। या रॅलीमध्ये आदिवासीचे अनेक जनसमूह आपापल्या वेशभूषेमध्ये यामध्ये सामील होणार आहेत। यामध्ये आदिवासींच्या विविध नृत्य, विविध कलांचं प्रदर्शन सुद्धा या रॅलीमध्ये होणार आहे आणि म्हणून ही रॅली अत्यंत चांगल्या पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं ही रॅली आपल्या शहरामध्ये फिरणार आहे आणि आदिवासींची सांस्कृतिक विरासत, आदिवासींची एकता, ऐक्य या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती शहरातील जनतेला हे आपल्याला दाखवायचे आहे। त्या दृष्टिकोनातून आदिवासी आपल्या अमरावती शहरातील किंवा जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना यामध्ये सहभागी होता येत असेल त्या सर्व जनतेने या ठिकाणी मोठ्या हिरहिरीनं आपण सहभागी झालं पाहिजे। तसाही हा दिवस शनिवार आहे त्यामुळे बऱ्याच ऑफिसना सुट्टी असते, बऱ्याच लोकांना वेळ उपलब्ध आहे। या रॅलीमध्ये सहभागी होताना कोणीही वेळेचं कारण सांगू नये, कोणीही वेगवेगळे बहाणे करू नये, कारण हा आपापल्या शक्ती प्रदर्शनाचा दिवस आहे आणि अत्यंत जागतिक लेवलला हा आदिवासी दिवस हा अत्यंत ताकदीनं साजरा केला जातो। त्याचं दर्शन अमरावती शहरात सुद्धा हे झालं पाहिजे, कारण ह्या रॅलीमध्ये विशेषतः अमरावती शहरातील सर्व आदिवासी संघटना एकत्र येऊन त्याने आदिवासी कृती समिती निर्माण केलेली आहे आणि या समितीद्वारा हे सगळी मोठी रॅली या शहरामध्ये निघणार आहे। तेव्हा मी स्वतः बिरसा क्रांती दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी आणि माझ्या सोबतीला बिरसा क्रांती दलाचे आमचे युवक आघाडीचे अध्यक्ष अर्जुन युवनाते, माझ्या सोबतीला विदर्भाचे आमचे अध्यक्ष मारुतीजी उईके साहेब, हे सगळे या ठिकाणी आपल्याला आवाहन करतायत की या रॅलीमध्ये आपण मोठ्या संख्येनं, मोठ्या ताकदीनं, तन मन धनानं आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि ही रॅली यशस्वी करावे एवढीच मी आपल्याला विनंती करतो।